कल्याण राज्य उत्पादन शुल्काकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सापळा रचत गोवा निर्मित दारू तस्करीचा पर्दाफाश केलाय। या पथकाने शुक्रवारी 16 मे रोजी मुंब्रा बायपास येथे सापळा रचला। दरम्यान सायंकाळी 5 वाजल्याच्या सुमारास संशयित वाहनांची झडती सुरू असताना या पथकाला एका ट्रकमध्ये गोवा निर्मित विदेशी दारूचे बॉक्स असल्याचं दिसून आलंय। या ट्रकमधून पोलिसांना तब्बल 63,98,400 रुपये किमतीचे 800 बॉक्स मिळून आलेत। त्यानुसार ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने दारूबंदी गुन्ह्याअंतर्गत ही परराज्य निर्मित दारू जप्त केली। या प्रकरणी पोलिसांनी चालक जुल्फिकार ताजरी चौधरी याला अटक केली आहे। त्याने ही दारू कुठून आणली व कोणाला त्याची विक्री करणार होता याचा तपास ठाणे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली बरारी पथक क्रमांक 1 चे निरीक्षक महेश प्रकाश धनशेट्टी करत आहेत। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाणे जिल्ह्यातील भरारी पथक क्रमांक 1 चे निरीक्षकांना खबऱ्यामार्फत अशी माहिती मिळाली की गोवा राज्यामध्ये बनवलेला आणि फक्त गोवा राज्यामध्येच परवानगी असलेला मद्यसाठा ठाणे जिल्ह्यातून वाहतूक होणार आहे। तर त्यांनी अमित गार्डन मुंब्रा येथे सापळा रचला असता हा ट्रक पकडला आणि या ट्रकमध्ये जवळपास 800 बॉक्स गोवा बनावटीचं मद्य जप्त केले, ज्याची किंमत अंदाजे 50 लाखापर्यंत आहे आणि त्याच्यासोबत एक ट्रकही जप्त केलाय ज्याची किंमत 14 लाख आहे। अशी टोटल 64 लाखाचा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त केला। आता प्रथम दर्शनी तर हा गोवा राज्यातून आलेला आहे। आता हा पुढे नेमका कुठे नेत होते आपण तपासामध्ये त्याच्यात निदर्शनास येईल।